मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभा राहिलेला नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील। जरांगे पाटील हे ना अभिनेता आहे ना पारंपरिक नेता आहे। 2023 पर्यंत मनोज जरांगे कोण आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहीत नव्हतं, पण आपल्या समाजासाठी प्रामाणिकपणे उभं राहणं, संघर्ष करणं आणि जीवाची बाजू लावून लढणं ही त्यांची ताकद आहे। 2023 मध्ये अंतरवाली सराटी येथे एका छोट्या गावात झालेलं आंदोलन या संघर्षाचं टर्निंग पॉइंट ठरलं। पोलिसांनी आंदोलनावर लाठीमार केला आणि त्या एका घटनेनं महाराष्ट्र पेटला। काही दिवसातच मनोज जरांगे पाटील हे नाव घराघरात पोहोचलं। 14 ऑक्टोबर 2023 ला अंतरवाली सराटीत मनोज जरांगेच्या सभेचा रेकॉर्ड ब्रेक अजूनपर्यंत कुणीही केलेला नाही। त्यांच्या सभेला एवढी गर्दी जमली की मैदान, रस्ते, महामार्ग सगळे खचाखच भरले। सभास्थळ 100 एकरावर पसरलं होतं। पार्किंगसाठी 400 एकरची सोय केली होती, तर ही जागा अपुरी पडली। रस्ते 15 किलोमीटर पर्यंत माणसांनी गच्च भरलेले होते। पोलीस आणि मीडियाच्या अंदाजानुसार जवळपास 1 कोटी लोक या सभेला उपस्थित होते। जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून नेहमी एकच संदेश दिला, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटलंच पाहिजे। त्यांच्या आंदोलनाची पद्धत वेगळी होती। कलेक्टर ऑफिस किंवा तहसील पुढे बसण्यापेक्षा त्यांनी थेट ग्रामीण भागात उपोषण सुरू केलं आणि सरकारला तिथं यावं लागलं। मनोज जरांगे पाटील थेट राजकारणात आले नाही, त्यांचं एकमेव लक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं आहे। तरी त्यांच्या सभांना लाखो लोक स्वखर्चाने येतात, कारण हा केवळ एक नेता नाही तर समाजासाठी लढणारा एक योद्धा आहे। तसेच वेद.com ला सबस्क्राइब करायला विसरू नका।